everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. As you all know, बॉम्बे हायकोर्टाने नोटिफिकेशन्स आउट केलेलं आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी, जे की 89 जवळपास 100 वॅकन्सी करिता म्हटलं तरी चालेल. 89 इज क्लोज टू द 100 वॅकन्सी. आजपर्यंत कधी नाही JMFC सारख्या वॅकन्सीज आपल्याकडे आता आलेल्या आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनसाठी. तर जो ही व्यक्ती, जो ही ॲडव्होकेट इथे इलिजिबल आहे, 7 इयर प्रॅक्टिस आणि 35 वर्ष झालेले आहे, तर इथे हा फॉर्म भरू शकतो 17 तारखेपर्यंत. बाकीच्या व्हिडिओज, नोटिफिकेशन डिटेल्स, कागदपत्र काय लागणार आहे ते मी सगळं डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबवर दिलं आहे. प्लीज गो थ्रू दॅट व्हिडिओ. आता इथे बरेच जण म्हणतात की मॅडम क्लासबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन द्या. तर क्लास हा जो डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन क्लास आहे आपल्याकडे, हा पहिले 2 वर्षाचा कोर्स होता, कारण की एक्झामिनेशन थोड्या लेट झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर फाउंडेशन कोर्स होता हा प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशनसाठी. पण आता मी सध्या हा जो कोर्स आहे तो फक्त प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी केलेला आहे प्रॉपरली, कारण आता टार्गेट तुम्हाला प्रिलिम्स एक्झामिनेशनच ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सध्या तरी 2च महिने वेळ आहे. एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे. तर प्लीज हे एक्सपेक्टेशन जे आहे 2 महिन्यामध्ये वेळ जो आहे तो परिपूर्ण आपण प्रिलिम्समध्ये द्यायला हवा. 70 ते 80 ॲक्टवर जवळपास निदान 70 तरी ॲक्टचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. काही आपण स्किप करू शकतो जर वेळ कमी असल्यामुळे, तर ते कुठले स्किप करायचे आणि कुठल्या विषयांवर प्रॉपरली अभ्यास करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. हा कोर्स आहे तुमचा 6 महिन्याचा. 11,000 याची फीज आहे. आता फीजमध्ये काही कमी करू शकणार नाही, कारण की विषय खूप जास्त आहे. तुम्हाला 2-2 टाईम मला खूप जास्त शिकवावं लागणार आहे आणि याचे टेस्ट पेपरही मला तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर हे कंटेंट्समध्ये ऑलरेडी मी 507 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. 507 लेक्चर्स अपलोड केलेले आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला याच्यामध्ये जायचं कसं आहे, तुम्ही जेव्हा कोर्स सबस्क्रिप्शन घेणार आहे तर त्या दिवशी सगळे बॅरॅक्ट मी तुम्हाला सब्जेक्ट लिस्ट देणार आहे. ते बॅरॅक्ट्स तुम्ही पूर्णपणे घ्यायचे आहे आणि त्या बॅरॅक्टला एक लेक्चर्स बघून याच्यामध्ये पूर्ण करायचे. नवीन विषय जे मी आता 20 विषय अजून पुढे या 1 महिन्यामध्ये 20 विषय, एका दिवशी छोटा विषय, असे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला 20 विषय पूर्ण पुढचे कमर्शियल्सचे आणि जे काही महाराष्ट्र स्पेशल ॲक्ट्स असतात जे की विचारले जातात, आणि नवीन जे की काही CBIचे ॲक्ट्स वगैरे असतात तेही विचारले जातात, ते आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये कम्प्लिटली करणे आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या 1 महिन्यामध्ये डेटही कळणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे सगळे लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग्स, पार्टनरशिप ॲक्ट, सेल ऑफ गुड्स, हे सगळे लाईव्ह लेक्चर्स आहेत जे की इथे रेकॉर्डेड म्हणून तुम्हाला लिमिटेशन ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशन्स पूर्ण झालेले आहे. मी इथनं रिमूव्ह करून जे 30 लेक्चर्स आहे कॉन्स्टिट्यूशनचे अपलोड करणार. हे पण पूर्ण झालेले आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे, पण बॅच सुरू नव्हती म्हणून मी अपलोड केले नाही. हे सगळे लेक्चर्स झालेले आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर, राईट टू इन्फॉर्मेशन, इंडियन पिनल कोड, लँड एक्विजिशन, CPC लाईव्ह लेक्चर, CPC लाईव्ह लेक्चर, कन्झ्युमर्स, न्यू कॉन्स्टिट्यूशन्स, कॉन्ट्रॅक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, मिनिमम वेजेस, प्रिव्हेन्शन करप्शन, न्यू कॉन्स्टिट्यूशन, भारतीय न्यायसंहिता, BSA, BNSS, परत CPC कन्झ्युमर प्रोटेक्शन्स रिपीटेड पण आहेत, कारण की कन्झ्युमर रूल्स वगैरे पण आहे. फूड अँड सेफ्टी, त्याच्यानंतर एसेन्शियल कमोडिटी, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, महाराष्ट्र अनफेअर, स्पेसिफिक रिलीफ प्रोटेक्शन्स ऑफ चाइल्ड म्हणजे पोक्सो, एव्हिडन्स ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन, NI ॲक्ट, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, PCPNDT, रजिस्ट्रेशन ॲक्ट, प्रोबेशन ऑफेंडर, लाईव्ह लेक्चर्स आहेत. काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स, NDPS, कमर्शियल कोर्ट्स ॲक्ट आहेत. कमर्शियल कोर्ट्स ॲक्टचं 1 लेक्चर झालेलं आहे. MV ॲक्ट, त्याच्यात JJ ॲक्ट, हिंदू मॅरेज आहे, महाराष्ट्र कोर्ट आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन, स्पेशल मॅरेज, आर्म्स ॲक्ट, बॉम्बे कोर्ट फीज, आधार कार्ड, हे सगळे ॲक्ट्स ऑलरेडी झालेले आहेत. काही जे ऑलरेडी लिंक्स पण अवेलेबल आहेत, त्या लिंक्समधून पण मी लेक्चर्स तुम्हाला देत राहते. हे प्रॉपरली जे आहे ते अशा प्रकारचे लेक्चर्स आपले डेली असतात. जसं की आता हे बघू शकता तुम्ही, लेक्चर्स हे लाईव्ह लेक्चर्स आहेत जे की NDPSचे वगैरे, हे असे अनेक लेक्चर्स तुम्हाला इथे मिळतात. ठीक आहे की नाही. तर या पद्धतीने हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे. बॅरॅक्ट परचेस करून बॅरॅक्ट घ्यायचे आहे आणि एक लेक्चर्स बघून डेली एक छोटा बॅरॅक्ट असेल तर तो एका दिवसात कव्हर झाला पाहिजे, मोठा असेल तर ते त्याच्यानुसार, म्हणजे जर भारतीय न्याय सुरक्षा संहिता असेल तर ते तुम्हाला 3-4 दिवस लागतील. लेक्चर्स बघून तुम्हाला हे नोटिंग करून अभ्यास करायचा आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स की रेकॉर्डेड लेक्चर सोबत तुम्हाला 1 तारखेपासून, फेबच्या 1 तारखेपासून मॉर्निंग 8 AM ला तुम्हाला काय करायचं आहे, लाईव्ह लेक्चरही जॉईन करायचे, जे की नवीन सब्जेक्ट 20 ते 25 मी ऍड करणार आहे. सिलेबसही तुम्हाला याच ॲपमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल, जे की तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असतो डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे.
आणि तुम्ही या पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने जास्तीत जास्त आहे आणि वॅकन्सीज खूप जास्त आहे, त्यामुळे कट ऑफ कमी लागेल. पण कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलंय, कारण की JMFC जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तेही आता या एक्झाममध्ये उतरणार आहे यावर्षी. पहिले त्यांना नव्हतं, तर त्यांचाही अभ्यास जजमेंट रायटिंग वगैरे ते मेन्समध्ये चांगल्या प्रकारे करू शकतात. हा कोर्स प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी आहे. 1 तारखेपासून 1 फेब्रुवारीपासून हा कोर्स मॉर्निंगला 8 वाजता सुरू होणार आहे आणि तुम्ही आमच्यासोबत अभ्यास करायचा आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही दिवसा किंवा रात्री कंप्लीट करायचे आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईममध्ये लाईव्ह लेक्चर तुम्हाला इथे मिळणार आहे. थँक्यू सो मच. ॲप इन्स्टॉल करण्यासाठी ज्युडिशियल विंग्स ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून या कोर्समध्ये सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर्स रेकॉर्डेड मिळतील, ॲज वेल ॲज 15 स्टुडंट ऑलरेडी सबस्क्रिप्शन याच्यामध्ये आहे आणि 1 तारखेपर्यंत सबस्क्रिप्शन्स असून आल्यानंतर 1 तारखेला मॉर्निंगला 8 वाजता हा तुमचा जो नवीन विषयापासून मी जे कोणता विषय सुरू करणार आहे काय हे मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर examination.